इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदव काणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. कितीदा काका एक आणि दोन. पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 56 बघत होतो आपण. उदयेन भुवसमेणया खयेण दुहिमिसिदेहिंची परिणामे जुत्ता ते जीवगुणा बहुसुयथे सुविधिन्ना. काय सांगितलं होतं अर्थ? औदैक, औपशमिक, क्षायिक, क्षायोपशमिक आणि पारिणामिक अशा प्रकारे जीवाचे 5 असाधारण गुण आहेत, जे की अनेक प्रकाराने अनेक शास्त्रामध्ये वर्णन केले गेले आहेत. त्याच्यामध्ये असणारे औदैक भावाचे 21 भेद असतात. क्षायोपशमिक भावाचे भेद 18, क्षायिक भावाचे 9, औपशमिक भावाचे 2 आणि पारिणामिक भावाचे भेद औपशमिकाचे 2, औदैकचे 21, 18 क्षायोपशमिक भावाचे 18 भेद आहे. क्षायिकचे 9. तर त्याच्यामध्ये औदैक भावांचं वर्णन बघत होतो. त्यात काय चाललं होतं, कुठल्या कुठल्या औदैक भावाचे भेद डोक्यात घ्या पदर. शास्त्र घ्यायचं तुम्ही. 4 गती, 4 कषाय, पुढं 6 लेशा, 3 वेद, 1 मिथ्यात्व, असंयम, अज्ञान आणि असिद्धत्व. हे 21 प्रकारचे औदैक भाव आहेत. त्याच्यामध्ये अनंतानुबंधीजनिक परिणाम कसे असतात हे बघितलं. प्रत्याख्यानावरण कसे असतात हे बघितलं. अनंतानुबंधीचं गुणस्थान पहिलं. त्याच्यामध्ये सांगायचं काय राहिलं होतं, अनंतानुबंधी क्रोध म्हणजे काय हे अध्यात्म रूपाने घडवलं होतं आम्हाला. अनंतानुबंधी क्रोध कशाला म्हणायचं, तर आत्म्याची कथा ऐकू वाटत नाही असे ते जीव अनंतानुबंधी क्रोधी आहेत. काय समजते का काय सांगितलं? अनंतानुबंधी क्रोध म्हणजे काय, ज्याला आत्मकथा ऐकू वाटत नाही, रुचत नाही, ते जीव सांगितलं अनंतानुबंधी क्रोधी आहेत. पडताळा आपल्या जवळ असणारे जे कोणी जीव असतील, म्हणून त्यांना जरा रुची लावा. काय म्हणायचं आपण, कशासाठी कोण आहे, किंवा इथं जन्मधर्म मिळालाय तर त्याचं काय आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे, त्याचं काय महत्त्व आहे. आणि स्वभावतः ज्यांना त्याचा उदयामध्ये आसक्त असणार तर ते जीव आपला उद्धार करून घेणार नाहीत. समजून घ्या, ते दुर्गतीच्या पात्र आहेत. पहिलं सांगितलं काय, आत्म्याची कथा ऐकू वाटत नाही, ते अनंतानुबंधी क्रोधी आहेत. पहिल्या गुणस्थानवरती आहेत. आपल्या डोळ्यासमोर आपली मुलं, आपले इष्टजन, आप्त वगैरे नरकाला जाताना आपल्याला बघवणार नाही. त्यांना पुढच्या भवामध्ये असं अनंत दुःख होणार आहे हे कळलं तर आपल्याला राहवणार नाही. तर त्यांची मदत म्हणून काय करा, त्यांना आत्म्याचा बोध करून द्या, त्याची रुची जागृत करा. त्याच्यानंतर सांगितलं अनंतानुबंधी मान म्हणजे काय, परद्रव्याने महानता मानतो. परद्रव्याच्या निमित्तात मी महान आहे असं मानतो, तो अनंतानुबंधी मानी आहे. म्हणजे समजते का, मान कशा आहे म्हणजे सामान्यतः म्हणतो आपण की मद, अहंकार, गर्व करणं. पण परद्रव्याच्या निमित्तात अहंकारी होतो तर परामुळं मी महान. तर ही मान्यता सांगितलं अनंतानुबंधी मान कशाय आहे. म्हणजे शरीर रूपवान मिळालं, किंवा काय म्हणायचं बल मिळालं शरीरामध्ये,
काहीतरी धन, परिवार, ऐश्वर्य, पद हे जे काही मिळालं त्याच्या निमित्तात मी महान असं मानणारा तो जीव अनंतानुबंधी मान कषायाच्या उदयातील म्हणला जातो. पुढं अनंतानुबंधी मायाचारी कशाला म्हणलं? शुभाने मोक्ष मानतो. ही मायाचारी आहे ना? का? म्हणजे शुद्ध परिणाम आहे ते खरं मोक्षाला कारण आहेत, पण शुभ परिणामाने मोक्ष मानतो ही मायाचारीच आहे. स्वतःच बघायचं, दुसऱ्याला नाही. आपण पहिल्यांदा मी अनंतानुबंधी मायाचारीवाला आहे तर त्याची मान्यता चुकीची आहे की शुभाने मोक्ष मानतो म्हणूनच क्रियाकांडामध्ये अडकतो, किंवा पूजा केल्यावर, विधान केल्यावर, यात्रेला गेल्यावर मोक्ष मिळतो. माहिती आहे का तुम्हाला? असं जर त्याच्यातून मोक्ष मानला तर फसलो तिथंच. हेच केलं आहे अनादीपासून. आपण शुभापर्यंतच थांबलोय, शुद्धापर्यंत गेलो नाही, म्हणून अजून संसार भ्रमण संपलं नाही. इथं जन्मलोय म्हणजे नियमाने मागच्या भावामध्ये मिथ्यात्व घेऊनच इथं आलोय. कारण पंचम काळामध्ये जन्मणारा जीव सम्यक दृष्टी नाहीच जन्मतः. कारण जो पंचम काळ हा दुःखमा काळ आहे, जो या काळात जन्मतो तो मिथ्यात्व सहितच आलेला आहे. म्हणून म्हणलं शुभ परिणामाने मोक्ष नसतो, शुद्ध परिणामानेच मोक्ष आहे. शुभ परिणाम हे काय म्हणायचं, इंटरमिजिएट, फक्त अशुभातून शुभात जायला, अशुभातून शुभात जाणार, शुभातून शुद्धात जाणार. त्यामुळे हे फक्त इंटरमिजिएट आहेत, पण हे आहेत अशी मान्यतापूर्वक जो शुभक्रिया करतोय, शुभभाव करतोय तर तो सुटणार आणि नियमाने शुद्ध परिणामाला प्राप्त होऊन मोक्षाला जाणार. पण ज्यांनी मानलं की आज देवपूजाच झाली नाही आणि तर गाठी, मग किती दुःख होतं, देवदर्शनच मिळालं नाही आज, म्हणजे शुभ परिणामामध्ये आज माझं व्रतच झालं नाही, मोडलं, म्हणजे त्याच्याविषयी ठीक आहे की चुकून काय झालं त्याच्याविषयी पश्चाताप असणं वेगळी गोष्ट आहे, पण ते म्हणजेच धर्म, ते म्हणजेच मोक्ष, त्याच्यानेच मला सुख असं म्हणणारा जीवाला नियमाने बाधा येणारच. जसं एक जण स्त्री आहेत सोलापूरमध्ये, तर ते इतकं कडाकड उपवास करतात, इतकं व्रतसंयम ह्याच्यामध्ये इतकं आहेत ना, आम्ही लहानपणापासून त्यांना बघितलं तर आम्हाला कुठलं परिचय असं धर्माचं. त्यामुळं त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटायचं आपल्याला कुठं जमणार आहे का असलं धर्म वगैरे, लय अवघड असतं. म्हणजे बघून काय झालं इम्पॅक्ट सगळ्यांवर, असं करायचं असतं म्हणजे धर्म होतो. म्हणजे लोकांनी काय केलं, क्रियेला धर्म मानला, त्याच्यातून मोक्ष मानला. आता ती स्त्री मोक्षाला कधी जाणार सांगा? म्हणजे बाहेरच्या क्रियेतून मोक्ष कळत नाही, त्याचे अंतरंग परिणाम कसे आहेत, अनुभूती घेतली आहे की नाही, ह्याच्यावरून मोक्षाची पायरी चढली की नाही हे समजणार. पण नाही, मोक्ष मार्गस्थ झाला की नाही या भावात तर नाहीच की, या काळात पण नाहीच आहे की, पण जे जाणार की नाही हे ठरणार कशावरून, सम्यक दर्शनाची आज प्राप्ती असेल तरच. असं काय 5 उपवास केले, 10 उपवास केले तरी पण शक्ती नाही गेली, तरी पण प्रसन्नता आहे, ह्याच्यावरून मोक्षाचं तिकीट नाही. म्हणून करू नका असं माझा निषेध नाही आहे, पण अनुभूतीपूर्वक, ज्ञानपूर्वक ज्याचं बाहेर क्रिया असेल तर तो नियमाने मार्गस्थ आहे आणि तो नियमाने मोक्षाला जाणारच. म्हणून शुभ परिणामाने मोक्ष आपण पण मानलाय आजपर्यंत, तर आपली मान्यता बदला. शुभ परिणाम हे मी शुभ क्रिया करतोय तर मी धार्मिक, ही जी आपली मान्यता आहे ही सर्वथा खोटी आहे. त्यामुळे त्याच्यापासून स्वतःला वाचवा. कधीही आपल्यावर असे संस्कार दृढ न होत की मी शुभ परिणाम करतो म्हणजे मी मोक्ष मार्गस्थ आहे. अजून काहीच केलं नाही असं आपल्याला संबोधन करायला पाहिजे. नुसतं शुभात अडकलोय तर अजून माझी धर्माची सुरुवातच नाही असं स्वतःला सांगा तर कुठेतरी पुढं सरकणार, अन्यथा अजून क्रियेतच अडकून राहणार. अनंतानुबंधी लोभ कशाला म्हणायचो? इंद्रिय विषयातून सुख मानतो, तर हा झाला अनंतानुबंधी लोभ. म्हणजे इंद्रिय विषयामध्ये सुख नाही, इंद्रिय भोगामध्ये सुख नाही, पण कशात त्यातून सुखाची अपेक्षा करतो किंवा त्यात आसक्त होतो, तर तो अनंतानुबंधी जनित लोभ कषाय आहे.
ह्यापैकी कुठलाही परिणाम आपल्यामध्ये असेल तर समजून घ्या अजून आपण माहेरीच आहे. कुठं पहिलं गुणस्थान म्हणजे माहेर घर म्हणते राम्मा. मग वर चढायचं की नाही? सासरी जायचं का नाही? सासरी जायचं नाही, आत्म्यात जायचं. तर माहेर सुटणार असलं सासरचं गुणस्थान ना. सासर नाहीच आहे आमच्याकडं. तर सांगितलं म्हणून अप्रत्याख्यान प्रत्याख्यान ह्याचं स्वरूप बघितलं आपण. आज बघायचं काय संज्वलन जनित क्रोधमान मायालोभ म्हणजे काय ह्याचं हे टाका फोटो. प्रथम गुणस्थानवरती जीव असेल तर असं एकांना काल मी म्हटलं बरं का की इथं मोबाईल घेऊन का बसता, शास्त्र वाचन करा. तर त्या जीवाने काय सांगितलं मला माहिती का, शास्त्र स्वाध्याय करणारे किती पाप करतात मी बघतो म्हणले ते. म्हणून मी शास्त्र स्वाध्याय करत नाही. ज्ञानी का अज्ञानी, आता त्याला समजवायचं कसं असं वाटलं, कसं त्याला कोण शाणं करणार. अशी पण मान्यता असणारे जीव आहेत. म्हणजे आणि इवन घरी गेल्यावर पण असं माझा एक भाऊ आहे, तर तो काय करतो, त्याला मी असं सांगणार ना सारखं बाहेरचं खाऊ नका किंवा स्वाध्याय करत जावा, हे आवडत नसतं त्यांना. त्यांचं रुटीन त्यांना प्रिय, पैसा कमवणे, आपला धंदा स्वयंपाक हे संसार करणे एवढ्यामध्येच. त्यामुळं असं काही सांगितलेलं पटत नसतं. त्यामुळं ते मला काय म्हणणार, तुझं मौन झाल्यावर सांग मी येतो घरी भेटायला. म्हणजे काय हे तिथं घटवलं मी की आत्म्याची कथा ज्याला ऐकू वाटत नाही तो अनंतानुबंधीजनित क्रोधी आहे. कसं त्याला सुधारणार आपण. म्हणजे त्याचे परिणाम त्याला दुःख देणारे आहेत उलट हे कळत नाही. म्हणून त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी टॅली करा आणि आपले परिणाम सुधारा. कधी आपल्याला असे भाव न होत, कधी आपल्याला जर शास्त्र ऐकताना कंटाळा आला किंवा काय म्हणायचं अरुची वाटली, समजून घ्या आपण कुठं गेलोय, कुठंतरी जायची तयारी चालली आहे माहेरी. म्हणून असे परिणाम नकोत. चला तुझं का आता पुढं सांगतायत काय, संज्वलन जनित कषाय रूप औदयिक भाव कसे असतात. कोणाचं गुणस्थान, संज्वलन कषायवाल्यांचं गुणस्थान कुठलं, जावा की वर पण का दोनच वर्षात गुणस्थान आहे. मग सगळ्याच गुणस्थानात सांगायचं ना. कुठलं 6 ते 10 गुणस्थानांमध्ये संज्वलन कषाय आहे. म्हणजे 6, 7, 8, 9, 10 या 5 गुणस्थानामध्ये संज्वलन कषाय भाव, कषायरूप औदयिक भाव वर्तन करतात. त्यांचं स्वरूप काय असतं, वही कुठे आणि तर काकी घेऊन या. आता हे संज्वलनाचं स्वरूप छान आहे, त्याच्यातून उलट समजतं सगळं. संज्वलनजनित औदयिक भाव कसे असतात. कोणाला बाधक आहेत सांगा हे कसे आहे परिणाम. काल बघितलं कसं आपण प्रत्याख्यानावरण कषाय हे सकल संयमाला बाधक परिणाम असतात. संज्वलन कषाय कशाला बाधक आहे, यथाख्यात चारित्राला बाधा करतात. कितवा गुणस्थानात असतं यथाख्यात चारित्र, 11वं गुणस्थान. 10व्या गुणस्थानामध्ये अजून कषायाचा सद्भाव आहे. 11व्या गुणस्थानात उपचाराने यथाख्यात चारित्र म्हणलं गेलं, कारण वितराग म्हणलं त्यांना. राग संपला ना, त्यामुळं 11व्या गुणस्थान वरतीपासून जीव सगळे वितरागी आहेत वरचे. 12व्या 13व्या यथाख्यातच म्हणायचं का मग. 11, 12, 13, 14, 15 वरचे सगळे म्हणजे सिद्ध सुद्धा यथाख्यात चारित्रवालेच आहेत. यथा आख्यात जसं सांगितलं गेलं, जसं काय म्हणायचं जन्मलेल्या बाळाचं जसं रूप असतं, जसं त्याचं काय म्हणायचं एक निरागस वर्तन आहे, तशा प्रकारचं ज्याचं चारित्र प्रकट झालं ते यथाख्यात.
यथाजात म्हणतो ना आपण. यथाजात म्हणा, हा, जसं उत्पन्न झालेल्या बालकाचं जसं असतं स्वरूप तसं स्वरूप ज्यांचं आहे. कोणाविषयी त्या बाळाला काय सांगितलं, न मोह आहे, न राग आहे, न द्वेष आहे, एकदम निरागस असतं ना ते बाळ. त्याप्रमाणे सांगितलं, मुनिराजांच्या समोर कोण पण येऊन उभारू दे, त्यांना कसंही कोणी वर्तन करू दे, तरी शुक्ललेशेमध्ये असतात. कोणाविषयी काय रागद्वेष परिणाम नाहीत, कोणाला काय वैरभाव नाही, कशाचे परिणाम नसतात. इतकी छान परिणती सुरू झाली ज्ञानाची. त्यामुळं सांगितलं असं चारित्र्य बहिरंगामध्ये प्रगटलं. म्हणजे पहिला ज्ञानामध्ये तशी परिणती आहे, श्रद्धान तसं आहे, म्हणून बहिरंगात चारित्र्यामध्ये तसं दिसून येतं. नाहीतर आपण बहिरंगात चारित्र्यातूनच बघायला जातोय. पण ज्ञानाची परिणती बघा पहिल्यांदा. ज्ञानामध्ये असा स्वीकार आहे की सगळे समान आहेत, सगळे जीव आहेत. फक्त ही जिथं भाववासना झाली तिथं सगळ्यांविषयी समता सहज येते. आणि त्यामुळं शुक्ललेशावाले जीव कसे असतात, निर्दोष असतात, रागीद्वेषी नसतात, निर्भय असतात. कोणी समोर येऊन मारायला लागलं तरी सुद्धा त्यांच्याविषयी त्यांना भय नाही राहत. निशंकता असते. असं ते सगळं शुक्ललेशेचं वर्णन येणार आहे आपल्याला, बघू आपण. तर हे संज्वलनजनित कषायवाले जीव अतिमंद कषायी असतात. कषाय आहेत अजून का, कारण संज्वलनजनित 10व्या गुणस्थानापर्यंत उदय चालू आहे. मग काल एकाने विचारलं उदय आहे तर ते कुठं दिसतात रागीद्वेषी. मग त्यांना आहे की नाही उदय, क्रोध करताना दिसतात का तुम्हाला कधी 7व्या 8व्या गुणस्थानवरती मुनी. मग त्यांना कसं काय कशाही म्हणता तुम्ही. नाही आहे, 7व्या गुणस्थानाच्या वर काहीच नाही आहे. मग कशा नाही येत त्यांना, कसं कुठं दिसते. अबुद्धिपूर्वक आहे. नाही, बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक बुद्धिपूर्वक कसं काय असणार, कारण त्याच्याला खरं शोधी चढतात ना. चारित्र मोहाचा उदय अबुद्धिपूर्वक. मी बोलू. चारित्र मोहनियाचा उदय बुद्धिपूर्वक का अबुद्धिपूर्वक असतो. उदय तर तिथं बुद्धिपूर्वक चालू आहे. आपण भावाबद्दल बोलतोय. हा, मग तिथं मला विचारायचं आहे, कषायांचा उदय असताना तुम्ही त्यांना कशाही म्हणताय ना, संज्वलन कषाय जनित औदयिक भाव त्यांना आहेत म्हणतायत. मग त्यांना तिथं बहिरंगात कषाय रूप परिणती का नाही दिसत. आणि तर काकी 7व्या गुणस्थानाच्या वर 7व्या गुणस्थानाच्या वर ते ध्यानातच आहेत ना. 7व्या गुणस्थानाच्या उपयोगाचा आहे. मग कशाय का म्हणता, मग कशायचं उदय का म्हणता. असणार ना ते. आपण जसं चतुर्थ गुणस्थानाचं म्हणतो की नाही, की जेवढ्या अंशाने आपण स्वभावात राहतो तेवढ्या अंशाने शुद्धता आहे, आणि बाकीचे तर कर्माचे उदय. तसं तिथं पण अनुभूती घेत असलं तरी जेवढ्या अंशाने शुद्धता आहे तेवढ्या अंशाने ते स्वभावात आहे. पण बाकीचे जे आहेत तर ते संचलन कसं आहे, तर त्याचा उदय चालूच आहे त्यांचा, तो दिसत कर्माच्या बाजूने तर सांगितलं, कर्माच्या अपेक्षेने सांगितलंय की कसा उदय, जीवाच्या अपेक्षेने शुद्ध उपयोगच आहे. कशाला सूक्ष्म 10व्या गुणस्थानात हे 7व्यापासून वर 7वं 8वं 9वं पूर्ण 10व्याचा पण पहिला भाग काय, तर तिथपर्यंत सगळा उदय कषायांचं चालूच आहे. पण एवढं सांगायचं काय, उदय चालू आहे म्हणून कार्य दिसायला पाहिजे असं नाही, नाही तर कोणीही जीव मुक्त होणार नाही. उदयामध्ये तुम्ही जर तसं रागीद्वेषी झालात तर नियमाने बंधाला प्राप्त होणार आहे. त्यामुळं बहिरंगामध्ये मुनी ध्यानाला बसलेत. ते कोण मुनी होते, चिलाती मुनी म्हणा किंवा ते भीम मुनी होते. सगळ्यांची कथा आपण बघितली होते रात्री. त्याच्यामध्ये त्यांना किती उपसर्ग झाला. मग ते उभारलेत ध्यानाला तिथं. आणि कोण होते ते मुनी, ज्यांना 500 शिष्य त्यांचे बरोबर गेले होते त्यांच्या त्या जंगलामध्ये ध्यानाला उभारलेले. आणि त्या देवीचं मंदिर होतं बाजूला, स्मशान होतं, स्मशानाच्या बाजूला तिथं काहीतरी देवीचं मंदिर होतं. आणि तिथं ध्यानाला उभारले होते. तर त्या देवीच्या मंदिरात येणारे भक्त होते. आणि ते भक्त या सगळ्या 500 मुनींचं मुद्रा बघून इतके आकृष्ट झाले त्यांच्याकडं की किती सुंदर आहे ह्यांचं जीवन. आणि ते देवीकडे जायचं विसरले आणि या सगळ्या मुनींना दर्शन करायचं, रोज येऊन नमस्कार करायचं, असं चालू झालं सगळ्या भक्तांचं कार्य. तर ती देवी रुष्ट झाली की माझ्या भक्तांना तू घ्यायला लागलास, तू इथं राहायचं नाही, तुम्ही इथून निघून जावा.
मुनी तर संध्याकाळ झाली होती, असं काय बाहेर पडणार नाहीत म्हटल्यावर तिथं काय स्वर्गामध्ये उभारले सामायिकाला वगैरे. तर तिला इतका राग आला की तुम्ही जात कसं नाही म्हणून तिने काय केलं, सगळ्यांना ते व्यंतरी होती ती शेवटी, तिने काय केलं ते कबुतराचे रूप घेतले आणि सगळ्या मुनींना उपसर्ग केला. सगळे मुनी त्याच्यामध्ये काही मरण पावले, काही काय म्हणायचं त्यांना उपसर्ग झाला थोडक्यामध्ये असं. नाही ते पक्षी पण वेगळं, ते मुनी पण वेगळे. हे मुनींचं नाव माझ्या लक्षात येईना. तर ह्याच्यात आले समाधी मरण भाषामध्ये, मी सांगते उद्या तर नाव बघून. तर त्या मुनींना हां, मग तिथं मला म्हणायचं आहे ते ध्यानस्थ उभारले होते, बहिरंगात उदय चालू होता का नाही हो? कषायांचा उदय चालू आहेच, पण कषाय रूपाने वर्तन आहे का? असाताचा उदय चालू आहे, पण असाता रूपाने परिणमन आहे का? हां, उदय तर प्रतिसमयाला चालू आहे. सगळ्या ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय, मोहनीय सगळ्याचा उदय प्रतिसमयाला चालू आहे. आपण त्या अनुसार परिणमन केलं तर त्या समयात त्या रूपाने बद्ध होणार, बांधले जाणार, पुन्हा तसे उदय भोगणार. म्हणून सांगितलं उदयाचं कार्य उदय करायला लागलंय, पण त्याच्यामध्ये आपण तसे परिणाम केले, त्याच्या अनुरूप वागलो तर आश्रव बंधाला प्राप्त होणार. त्यामुळे इथं कषायाचा उदय तर चालू आहे, बाधा नाही आहे आम्हाला. चारित्र मोहनियाची बाधा कोणालाही नाही. तिथं म्हणलं ना, म्हणून तर काय, जेव्हा सम्यकदृष्टीची वैक्षेपम सम्यकदृष्टी आहे बरं का, चतुर्थ गुणस्थानामध्ये काय नीट आहे का, चतुर्थ गुणस्थानवरती सम्यकदृष्टीची वैक्षेपम सम्यक दर्शन आहे, त्याला कुठल्या कषायांचा उदय? अप्रत्याख्यानावरणाचा उदय. सम्यक दर्शनाच्या काळात आहे की नाही? नाहीये. आहे ना, आहे. सगळ्यांचं उपशम केलेलं असतं ना, म्हणून तो उपशम म्हणतो आपण. आहे पण क्षयोपशम सम्यक दर्शन म्हणजे काही कर्मांचा उपशम, काहीचा क्षय, काहीचा उदय असतो की नाही? मग देशघाती स्पर्धकांचा उदय तिथं असला तरी सुद्धा तो जीव सम्यक्त्वातून भ्रष्ट होत नाही. चारित्र मोहनियामध्ये ती शक्ती नाही की तुम्हाला सम्यक्त्वातून च्युत करेल. त्यामुळं जरी चारित्र मोहनियाचा उदय असेल तरी सुद्धा तो जीव भ्रष्ट होत नाही. मी प्रथमोपशम सम्यक्त्व म्हटलं नाही, क्षयोपशम सम्यक दृष्टी. अच्छा, मला वाटलं प्रथम म्हणजे तुम्ही, मला वाटलं की तुम्ही सम्यक्त्वाचा काय म्हटला, म्हणजे जेव्हा तो आत्माची अनुभूती घेतो तेव्हा तो नाही. तेव्हाच म्हणते की प्रथमोपशम सम्यक दर्शनामध्ये नाही म्हणायचंय मला. प्रथमोपशम सम्यक दर्शनामध्ये उपशम झालाय 7 प्रकृतींचा, पण क्षयोपशम सम्यक दर्शनामध्ये काहींचा क्षय, उदय, उपशम चालू आहे की नाही? मग चारित्र मोहनियाचा तो उदय आहे, तो उदय तुम्हाला मला काय वाटतं, माझा प्रश्न काय आहे की जेव्हा क्षयोपशम हे चालू आहे सम्यक्त्व, तो अनुभूतीचा काळ आहे का जेव्हा नॉर्मल आपलं सगळं कार्य चाललंय तो काळ आहे? कारण तेव्हा सुद्धा क्षयोपशम म्हणजे ह्याचं काय म्हणतात, सम्यक्दृष्टीचा प्रश्न समजला मला. तुम्हाला मी तुमचं काय कन्फ्युजन व्हायला सांगते. क्षयोपशम सम्यक दृष्टी जीव आहे, त्याचे 2 दशा आहेत. कुठल्या? निर्विकल्प आणि सविकल्प. तर जेव्हा निर्विकल्प सम्यक दर्शनाला प्राप्त होते त्यावेळेस इथं काय सांगतो आपण? 7 कर्म प्रकृतींचा क्षयोपशम आहे. सविकल्प दशेमध्ये तर उदय चालू आहे. कशाचा? आता इथं पण क्षयोपशम म्हटलं तरी काय हरकत नाही आहे. चारित्र मोहनियाची जर मला अपेक्षा सांगायची आहे, हे बाकीचे दर्शन मोहनियाला सोडा, जे 4 चारित्र मोहनीय कर्माचे क्षयोपशम चालू आहे, तो इथं पण तिथं क्षयोपशमच आहे ना चारित्र मोहनियाचा. ज्या कुठल्या गुणस्थानामध्ये असेल तो जीव, चतुर्थ गुणस्थानात असेल तर अप्रत्याख्यानावरण, पंचम गुणस्थानात असेल तर प्रत्याख्यानावरण, सप्तम गुणस्थानात असेल तर संज्वलन. सगळ्या कषायांचा क्षयोपशम त्याच्याजवळ आहे की नाही? क्षयोपशम आहे. मग सांगितलं निर्विकल्प दशेमध्ये सुद्धा क्षयोपशम आहे आणि सविकल्प दशेमध्ये सुद्धा क्षयोपशम आहे. तर जेवढ्या अपेक्षेने क्षयोपशम आहे तर तो क्षयोपशम त्यांना सम्यक्त्वातून च्युत करत नाही. मला म्हणायचं इथं पण उदय चालू आहे त्यांचा, क्षयोपशमामध्ये काही कर्मांचा उदय आहे.
त्याच्यामध्ये ती शक्ती नाही आहे च्युत करण्याची तुम्हाला त्या सम्यक दर्शनातून. म्हणून तर मग दोघांमध्ये फरक काय झाला? कारण सेमच क्षयोक्षम आहे, म्हणजे सेमच असेल ना. कशामध्ये म्हणतो? क्षयोक्षम म्हटल्यावर दोघांचं सेमच असणार की नाही निर्विकल्प आणि सविकल्प दशेमध्ये? तेच ना, मग चारित्र मोहनीयाचा इथं जेवढ्या अपेक्षेने उदय चालू आहे ना, आता उदय आणि क्षयोक्षम म्हणा काय, तर त्याचं कार्य क्षयोक्षमामध्ये कार्य असतं का नाही? उदयामध्येच कार्य असतं का? उदयात पण कार्य असतं आणि क्षयोक्षमामध्ये पण कार्य असतं. मग जेवढं कार्य दिसणार आहे ते कार्य तुम्हाला मिथ्यादृष्टी बनवू शकत नाही, हे सांगायचं आहे. हा ते ठीक आहे, पण मग दोघांमध्ये फरक काय झाला? कारण निर्विकल्प किंवा सविकल्प क्षयोक्षम म्हटल्यावर सर्वघाती प्रकृतीचा हे कर्मातून बोलतोय ना आपण. आपल्याला निर्विकल्प आणि सविकल्प कोणाच आहे परिणती? ज्ञानाची परिणती आहे ना. ज्ञानाने तुम्ही कोणाला विषय बनवणार त्यानुसार तुमच्या परिणामामध्ये सविकल्प आणि निर्विकल्पता असणार. जेव्हा तुम्ही ज्ञानाने स्वतःला विषय बनवणार आहे, कर्माचं कार्य कर्म करेल ना, तिथं उदय असू दे, क्षयोक्षम असू दे, क्षय असू देत, माझं कार्य मी करते ज्ञानाचं, मी जाणते स्वतःला, तर त्यावेळेस तिथं ते कर्म उदयाला येऊन निर्जलित होत आहेत बस. त्यामुळं चारित्र मोहाचा जरी उदय असेल तरी सुद्धा ते मला बाधा करत नाहीत माझ्या अनुभूतीमध्ये, हे सांगायचं मला. मिथ्यात्वाचा उदय असेल तर तुम्हाला भ्रष्ट करणार 100%, किंवा सम्यक मिथ्यात्वाचा उदय जिथं येईल प्रथमोक्षम सम्यक्त्वात, तर तो जीव खाली घसरणार. आणि सम्यक प्रकृतीचा उदय जिथं चालू आहे तिथं चलमलगाड दोष उत्पन्न होणार. पण जेव्हा इथं क्षयक्षम आहे त्यावेळेस तिथं निर्विकल्प दशा आहे. दर्शन मोहनियाकडनं सांगते. चारित्र मोहनियाचा उदय असला तरी सुद्धा ते तुम्हाला मिथ्यादृष्टी बनवू शकत नाही, कारण चारित्र मोहनियात दर्शन मोहनियाला उदय करण्याची शक्ती नाही. त्याची शक्ती अल्प आहे दर्शन मोहनियाच्या अपेक्षेने चारित्र मोहनियाची. ठीक आहे, आपल्याला विषयांतर झालं. थोडंसं शास्त्रामध्ये अजून वाचून बघा, कारण हे मध्ये एकदा प्रश्न निघाला होता की ज्यावेळेस आपण निर्विकल्प सम्यक दर्शन करतो तर तो अनुभूतीचा काळ सर्वथा अबंधक आहे की त्या काळातही बंध असतो, असं एकाने प्रश्न विचारला होता. उत्तर सांगा. असतो बंध चालू गुणस्थानाच्या ह्याच्यामुळे साठी, म्हणजे त्या प्रमाणाच्या अपेक्षेने चौकडीच्या अपेक्षेने बंद चालू आहे. चौकडी म्हणजे हे की संकलन ते अप्रत्याख्यान प्रत्याख्यान त्याच्याप्रमाणे जेवढं गुणस्थान आहे त्या कोणाच्या अपेक्षेने बंद चालू आहे? आता सगळे म्हणतात म्हणून नाही. ऍक्च्युली मला नाही माहिती, आताच मी ऐकलं. ठीक आहे, मी परत कुठं तरी करेल वाचून. हा ठीक आहे. म्हणजे मला म्हणायचंय की प्रतिसमयाला कर्मांचा आश्रव आणि बंध तर चालू आहे. किती पडणार त्याचा अनुभाग, त्याची स्थिती वगैरे, तर हे तुम्हाला त्या वर्तमानातल्या परिणामावर अवलंबून आहे. म्हणून हे ध्रुवबंदी म्हणले ज्ञानावरण वगैरे, ज्याला कर्णायोग माहिती असेल त्याला माझ्यापेक्षा जास्त कळेल. तर जे ज्ञानावरण दर्शनावरण वगैरे आहेत ना, तर हे ध्रुवबंदी प्रकृती आहेत. त्यामुळं तुम्हाला भलेही निर्विकल्प दशेचा काळ असू दे, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या कर्मांचा आश्रवबंध चालूच आहे. तुमचे परिणाम कितीही शुभशुद्ध असू देत तरी सुद्धा हे कर्म बांधले जाता येतच, फक्त त्यांचा अनुभाग कमी पडणार इतकंच. किनका आश्रव बंद नहीं होता, वही तो कितनी बार आपली चर्चा हो गई. हां, म्हणजे लोकांची मान्यता चुकीची झाली हो. कित्येक काळ म्हणजे काय म्हणायचं, एकदम स्वच्छ, काय तिथं कायच नाही असं नाही. असं झालं तर तिथंच मोक्ष म्हणा की चौथ्यात सगळं संपलं असतं कारभार, वरचं सगळं मांडायची काय गरजच नव्हती. म्हणजे निर्विकल्पता असली तरी सुद्धा आता मला सांगा, त्या समयामध्ये उदयाला येणारे अनेक कर्मनिषेक आहेत. जेवढे दर्शन मोहनियाचे कर्मनिषेक असणार त्यांची काहीतरी तो मांडणी करणार वर खाली वगैरे,
पण जे अन्य कर्म आहे त्यांचा उदय चालू आहे की नाही त्या समयामध्ये? सगळ्या कर्मांचा उदय त्या समयात चालू असतो. मग उदय आहे म्हणल्यावर त्याचं कार्य दिसून येणार आहे. मग साताचा उदय असेल तर पुण्यबंध चालू आहे, आसरव बंध. असाताचा उदय असेल तर संक्रमण होतं. अशुभ प्रकृतींचं फक्त संक्रमण होऊन शुभ रूपाने उदयाला येतील एवढंच त्या शुद्ध परिणामाच्या निमित्तात. अशुभ कर्म प्रकृती किंवा जर त्यांची शक्ती जास्त असेल तर ते तसे पण उदयाला येणार, जसं की मुनींवर उपसर्ग होतो. जेव्हा ते शुभ शुद्ध झुलायला लागले त्यावेळी सुद्धा तिथं बहिरंगात त्यांच्यावर उपसर्ग दिसून येतो. म्हणजे मला म्हणायचं आहे तिथं मग व्हायला नको होता उपसर्ग त्यांच्यावर. शुद्ध अनुभूतीमध्ये स्थिर आहेत, श्रेणी मांडायला लागलेत, मग त्यांच्यावर का उपसर्ग? पण ते जे आहे शुद्ध परिणिती किंवा आत्मानुभूती तो मोहनीयच्या म्हणजे मोहनीय कर्माचा उदय झाला आहे. हे थांबा एक मिनिट त्यांचा प्रश्न पूर्ण होऊ दे. हा ते फोकस सम्यक दर्शन किंवा सम्यक्त्व हे फोकस फक्त मोहनीयवर आहे. मग त्याचं बाकीच्या ह्याच्यावर अकॉर्डिंगली बाकीच्या कर्मावर इफेक्ट दिसून येतो किंवा निमित्त नैमित्तिक आपण म्हणू शकतो बाकीच्या कर्मावर. पण जेव्हा आपण सम्यक्त्वाबद्दल बोलतो तेव्हा फक्त आपण मोहनीयच्या मेन आपलं उद्दिष्ट असतं. बरोबर. कारण मग आमच्याकडे सम्यक दर्शनाचे भेद त्याच्याच अपेक्षेने केले जाते. 7 कर्मांचा उपशम, क्षयक्षम किंवा क्षय, बाकीच्या सगळ्या प्रकृतींची चर्चाच नाही आहे त्याच्यामध्ये. त्यांचं काय पण असू दे, आम्हाला काय त्यामुळे आपण त्यांचा उदयबंध बाकीच्या प्रकृतींचा बघत म्हणजे त्याचा काही हेच नाही, रिलेव्हन्स नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. चालू आहे त्यांचं कार्य त्यांच्यामध्ये चालू आहे. फक्त हा राजा आहे ना, या राजाला कंट्रोल केलं की बाकी सगळी प्रजा तुमच्या हातात असते. मग ते कसंही येतील, निघून जातील, तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्ही त्रास करून घेणार नाही, हे सांगायचं आहे. म्हणून निर्विकल्पता सदैव ठेवा, तर असे कर्मांचे उदय येऊन निघून जाणार आहेत, तुम्हाला त्याचं इफेक्ट जाणवणार नाही. म्हणून जे मुनी असतात ते संज्वलनजनित कषायामध्ये असे निर्विकल्प असतात. आणि मग बहिरंगामध्ये सगळ्या क्रिया चालू आहेत त्यांच्या. काय कोणी येऊन वाघ त्या पायाला खातोय, कोणी शेगडी डोक्यावर ठेवतायत, कोणी ते गळ्यात काय म्हणतात त्याला आभूषणं घातले वगैरे, हे सगळं दिसतंय ना. तरीसुद्धा मुनींचे परिणाम कसे? उदय चालू आहे तरीसुद्धा उदयाला भोगत नाहीत, त्यामुळे तसे औदयिक भाव नसतात. म्हणून म्हणायचंय कषाय चारित्र मोहण्याचा उदय प्रतिसमयाला आहे. आश्रव आणि बंध चालू आहे, फक्त किती होणार आणि कसं त्याचा अनुभव वगैरे पडणार हे तुम्हाला त्या परिणामांवर अवलंबून आहे. कशाचं? पण मग मला समजलंच नाही. मग शेवटी 10व्या गुणस्थानात जो संचलनपूर्वक राग आहे तो मग कसा हे होणार, कसं परिणामामध्ये कसं काय त्याचं आपण लावणार? परिणाम तर 7व्या गुणस्थानाच्या वर शुद्धोपयोगातच आहेत, बुद्धिपूर्वक बाकीचा विचारच नाहीये काय. मग त्या परिणामांची काय म्हणायचं दृढता वाढत गेली म्हणा, त्याची क्वालिटी डिफरंट आहे, वरती क्वालिटी एकाच टाईपची आहे, पण त्यांची दृढतेच्या अपेक्षेने त्या परिणामातल्या शक्तीच्या अपेक्षेने त्या कर्मांची निर्जरा सुरू झाली. म्हणून तर मग 7व्या गुणस्थानापेक्षा 8व्यात जास्त निर्जरा झाली म्हणा, किंवा 8व्यापेक्षा 9व्यात 10व्यात अशी निर्जरा होत गेली ना वरवर. नाहीतर मग शुद्धोपयोगानेच कार्य व्हायचं होतं, तर मग 4थ्या गुणस्थानात शुद्धोपयोग झाला होता मला, का नाही सगळे कर्म नष्ट झाले? त्यामुळं त्याची दृढता वाढत गेली. तेच शुद्धता वाढ. पण मग त्याला आपण भाव काय म्हणणार? बस शुद्धता वाढत गेली तोच भाव वाढणार की संजलन जनित रागाचं उदय आहे? 3च परिणाम आहेत की नाही, एक तर अशुभ, एक तर शुभ किंवा शुद्ध. मग या शुद्ध परिणामांमध्ये असणारी वेगळी इंटेन्सिटी म्हणा त्याची, क्वालिटी वेगळी आहे म्हणा, की एका परिणामामध्ये जेवढी विशुद्धी आहे त्यापेक्षा पुढच्या परिणामात अपूर्व विशुद्धी येत जाते. आणि त्याच्या निमित्तामध्ये म्हणून तर मग उदीरणा सुरू होती कर्मांची. जेवढं तुमची शक्ती असेल ना जास्त परिणामात तेवढी त्या कर्मांची उदीरणा लवकर होऊ लागली आणि मग कर्म निर्जरित होऊ लागले त्याच्या निमित्तामध्ये. म्हणजे शुद्धोपयोग आणि शुभोपयोगात काय फरक आहे असं विचारताय ना, तर
नाही महाराजांनी तसं नाही विचारायचं मला. हम्म. जो तुम्ही पहिला प्रश्न विचारला ना की तिथं संजलन कशाचा उदय आहे, संजलन रागाचा उदय आहे, तर संजलन लोभ म्हणूयात आपण, तर त्याचा उदय आहे. तर ते आपल्या परिणामामध्ये जसं मी म्हटलं की अबुद्धिपूर्वक राग आहे, तर तुम्ही म्हटलं नाही अबुद्धिपूर्वक कसं असेल, तर मला ते कळालं नाही. म्हणजे नाही म्हटलं तर अबुद्धिपूर्वक कधी म्हणतो आपण? आता ह्याच्यामध्ये आपल्याला बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक आपलं कंट्रोलच नाही आहे. त्या कर्मांचा उदय निरंतर चालू आहे. भाव करताना आपल्याला आपल्या त्याच्यावर कंट्रोल आहे, पण बहिरंगात कर्मांचा उदय आपण रोखू शकत नाही आहे. त्यामुळं या कर्मांचा उदय दिसून येतो, तर तिथं उदीर्ण असताना कार्य तुम्हाला दिसेल, कशाही झाला, रागी द्वेषी मोही झाला वगैरे. पण कषायांचा उदय आहे की नाही, ते कषाय उदयाला आल्याशिवाय निर्जरित तर होणार नाही आहेत. 10व्या गुणस्थानामध्ये तुम्ही सांगता संज्वलनाचा संपूर्ण अभाव होतो, सूक्ष्म लोभ राहिलेला असतो तिथं, तो 10व्यात नष्ट होतो. मग नष्ट व्हायला उदय यायला पाहिजे का नको? मग उदय आल्यावर तुम्ही त्याला सूक्ष्म लोभी म्हणणार का नाही म्हणणार? हा म्हणणार ना, म्हणून तर मग आपण त्याला म्हणतो ना आपले भाव अबुद्धिपूर्वक तिथं राग आहे असं म्हटलं जातं. माझं ते म्हटलंय. बरं, अजून थोडं वाचा, अजून तुम्हाला काही क्लिअर झालं तर मला सांगा. उलट मला पण माझं ज्ञानात वृद्धी होईल काहीतरी. मला असं लई कर्णानीवरलं एक्सप्लेनेशन जमत नाही, पण तरी काय आता तुम्हाला समजत असलेलं सांगा मला. चला ह्याच्यातलं बघायचं आहे. तर जो संज्वलनजनित कशाही असतो, तर तो काय करतो? आपल्याकडं कोण नाही काय कर्णानिवाला? तर चारित्र्य पाळण्यासाठी आहार विहार आदी करतो. म्हणजे त्याच्या सगळ्या क्रिया कशासाठी दिसणार? चारित्र्य पालन करण्यासाठी आहार विहार आदी करतो. पुढं सांगितलं, जे काही तो करेल. आता संज्वलनजनित जीव मुनीच आहेत, त्यामुळे तिथं काय ते दया दान पूजा भक्ती वगैरे हे करणार नाहीत. पण ते जे काही करतात, भक्ती यात्रा किंवा त्यांचे जे काही शुभ परिणाम असतात, त्यांच्या षटक्रिया म्हणा, तर जे भक्ती वगैरे आहेत ते परिणाम कशासाठी? मोहक्षयासाठीच करतात. हां, षट आवश्यक म्हणा ते. तर मोहाचा क्षय करण्यासाठीच ह्या सगळ्या क्रिया त्यांच्या केल्या जातात. पुढं सांगितलं, जिनधर्म प्रवर्तनासाठी किंवा प्रभावनेसाठी ते उपदेश आदी देतात. म्हणजे हे सगळे संज्वलनाच्या उदयात दिसून येणारे परिणाम आहेत बरं का. जिनधर्म प्रवर्तनासाठी उपदेश आदी करतात. पुढं सांगितलं 28 मूलगुणांचं पालन करतात, हे तर माहिती आहे. आणि कार्यरूपाने कषायाधिकांचा उदय नसतो. म्हणजे तिथं क्रोधाचा उदय आला म्हणून ते क्रोधी होत नाही, मानाचा उदय आला म्हणून मानी होत नाही. कार्यरूपाने कषायादींचा उदय नसतो. तरी पण तुमची शंका मी लिहून घेते माझ्या माइंडमध्ये, अजून विचारून सांगते की श्रेणीमध्ये कषायांचा उदय बुद्धिपूर्वक असतो की अबुद्धिपूर्वक. उद्या बघू अजून कसं काय. जाणं वीतराग स्वरूपोऽहं निर्विकल्प स्वरूपोऽहं निष्कर्म शुद्ध स्वरूपोऽहं ओम
नमो हरिहंताणं